जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक, तर फडणवीसांनंतर जयंत पाटलांकडून शिंदेंची भेट. पवारांची राष्ट्रवादी सत्तेत गेल्यास जयंत पाटलांकडे अर्थखातं जाणार असल्याची चर्चा. मी फडणवीसांची भेट घेतली तर भाजपात जातो बोलणार का? जयंत पाटील आणि शिंदेंच्या भेटीवर वडेट्टीवारांचा सवाल, तर नेहमी भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. एखाद्या पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं शिंदे बोलणार नाहीत. जयंत पाटील आणि शिंदे भेटीमध्ये राजकीय समीकरण असं वाटत नाही. अर्थखात्यावर बोलतानाच तटकरेंची ही प्रतिक्रिया. पवारांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ही चर्चा आता बंद झाली आहे. दरम्यान अजितदादा असताना विलिनीकरणाची चर्चा झाली होती. दादांच्या निधनानं राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर तटकरेंची प्रतिक्रिया. खासदार पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. वर्षा या निवासस्थानी पार्थ पवारांनी फडणवीसांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. 2 दिवसांपूर्वी तटकरे पटेलांनी फडणवीसांची भेट घेतली होती. पार्थ पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात काही वावगं नाही. पार्थ पवार फडणवीसांना वेगवेगळ्या कारणास्तव भेटू शकतात. पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंदर्भात तटकरेंची प्रतिक्रिया. अर्थखात्यासाठी सुनेत्रा पवारांसोबत फडणवीसांची भेट घेणार. दरम्यान खासदार तटकरेंची माहिती, तर अर्थखात्यानुसार आता महायुतीमध्ये ही रस्सीखेच असल्याचं दिसतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द. आव्हाड आणि जयंत पाटलांच्या भेटीनंतर शिंदे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार. महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमालाही ऑनलाईन उपस्थित राहणार. शिंदेंचा पक्ष दिल्लीमध्ये चाकरी करणाऱ्याला जे मिळतं ते घ्यावं लागतं. अंबादास दानवेंचा शिंदेंवर निशाणा, तर दानवेंचा स्वतःचा बंगला गेल्यामुळे त्यांना दुःख होत असावं, भोंडेकरांचं प्रत्युत्तर. देशात कुणाला काय द्यायचं हे 2 गुजराती ठरवतात. राजकारणामध्ये काहीतरी घालमेल सुरू आहे हे मात्र नक्की. राजकारणातील फेरबदलांच्या चर्चांवर वडेट्टीवारांचं सूचक विधान. फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावर भाजपचाच वरिष्ठ मंत्री राज्याचा मुख्यमंत्री होणार. दिल्लीतील घडामोडींवर बोलताना संजय राऊतांचा दावा, तर आधी राज्याची प्रगती होऊ देत, मग योग्य वेळी फडणवीस दिल्लीला जातील. भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. भास्कर जाधव मोठी स्वप्न बघतायत, मात्र स्वप्न साकार होत नाही. तर रामदास कदमांची भास्कर जाधवांवर टीका. भास्कर जाधवांच्या डोक्यात हवा गेली आहे, रामदास कदमांचा निशाणा. मनसेच्या मुंबई ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची थोड्याच वेळात शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करणार. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज एनडीएच्या प्रमुख मंत्र्यांची बैठक होणार. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार. अधिवेशनातील रणनीती, समन्वय आणि मित्रपक्षांच्या भूमिकेवर यावेळी चर्चा होणार. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस. वांगचुक यांच्या वजनातही घट. जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलनावर वांगचुक ठाम. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. पवारांच्या राष्ट्रवादीचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा. सुप्रिया सुळे आज सोनम वांगचुक यांची भेट घेणार. सुप्रिया सुळे आज वांगचुक यांच्या आंदोलनस्थळी जाणार. नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून स्थानिक राजकीय वातावरण तापलं. ठाकरेंचे नागपूर मनपा गटनेते किशोर कुमेरिया यांच्याकडून महापौर नीता ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रण. महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांना सुद्धा इथे उपस्थित राहण्याचं आवाहन. मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे असतात. रामभक्त म्हणून आम्ही त्यांना रामरक्षा कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय. राऊतांचं विधान, तर आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मोहन भागवतांना सुद्धा पत्र. राऊतांची माहिती. जनाधार गेल्यानंतर उद्धव ठाकरे रामाच्या नावाचा वापर करून वोट बँक बनवण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यांनीच सोडल्यावर आता त्यांना प्रभू राम आठवतायत. ठाकरेंच्या सेनेच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनावर बावनकुळेंची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उद्यापासून 2 दिवसीय पश्चिम बंगाल दौरा. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून शहांचा हा पहिलाच दौरा. शहा उद्या सिलिगुडीमधील बीएसएफच्या चौकीला भेट देणार. बीएसएफच्या अनेक प्रकल्प यांचं या ठिकाणी अमित शाह लोकार्पण करणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस उद्या पुणे दौऱ्यावर. पुण्यामध्ये उद्या 3 महामार्गांचं भूमिपूजन होणार. दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार. तर खासदार सुप्रिया सुळेंना सुद्धा उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण. वंदे मातरमचा अवमान केल्यास होणार शिक्षा. FCRA दुरुस्तीसह 5 नवीन विधेयकं अधिवेशनामध्ये मांडण्यासाठी सरकार सज्ज. विदेशी योगदान कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक पटलावर ठेवणार. दरम्यान सरकारनं पावसाळी अधिवेशनासाठी एकूण 5 नवीन विधेयकं सूचीबद्ध केली आहेत.
किशोरी पेडणेकरांकडून मुलुंडमधल्या अगरवाल रुग्णालयाची पाहणी. पेडणेकरांसोबत संजय दिना पाटलांच्या कन्या राजुल पाटील सुद्धा उपस्थित. तर काही दिवसांपूर्वी राजुल पाटील ठाकरे गटापासून अलिप्त असल्याच्या चर्चा होत्या. पिंपरीतील जागेवर अजित सृष्टी उभारणी प्रक्रिया वेगानं करा. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे निर्देश. रहिवाशांचं पुनर्वसन पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं करण्याची सूचना. शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक. तर शायना एनसी यांच्या व्हॉट्सअपवरून अज्ञातांकडून पैशांची मागणी. प्रियंका गांधींचा सचिव असल्याचं सांगत केरळच्या लोकप्रतिनिधींच्या फसवणुकीचा प्रयत्न. केरळमधील खासदार आमदाराकडे कोट्यवधी रुपये मागितले. 3 कोटी रुपये द्या, तुम्हाला मंत्रिपद मिळेल. खासदारांना फोन. वायनाड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अधिकृत तक्रारही दाखल. नागपुरात सुद्धा ठाकरेंच्या सभेआधी फडणवीसांचे बॅनर. दरम्यान नागपूरकरांचा गौरव, देवभाऊंचा नवा विक्रम. होर्डिंग्जमुळे चर्चा. नागपुरातील वेगवेगळ्या भागामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर्स. माजी आमदार संदीप जोशी यांनी हे फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामना पाहण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार. व्हाईट हाऊसची माहिती. अर्जेंटिना विरुद्ध स्पेन महामुकाबला पाहण्यासाठी ट्रम्प उपस्थित राहणार. 19 जुलै रोजी न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियम अंतिम सामना या ठिकाणी रंगणार. महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ. पावसासह या ठिकाणी वारी असल्यामुळे मुदतवाढ देण्याची विरोधकांची होती मागणी. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एसआयआरसाठी 8 दिवसांची मुदतवाढ. राज्यातील बोगस बियाणे आणि खतांच्या संदर्भात सरकार ऍक्शन मोडवर. 5 सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारकडून बरखास्त. सरकारनं बोगस बियाण्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुन्हा तालुकास्तरीय तक्रार समिती गठीत. नव्या समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी समितीचे अध्यक्ष असणार. आज विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता. त्यामध्ये सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, पुणे, सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. भंडारा जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाची पुन्हा हजेरी. तर या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पावसानं उघडीप दिल्यामुळे पिकं सुकू लागली होती, मात्र या पावसामुळे मोठा आधार मिळणार. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिकं संकटात. पावसासाठी युवकांनी पारंपरिक धोंडी काढत वरुणराजाला साकडं घातलंय. शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची अजूनही प्रतीक्षा. नागपूरसह विदर्भामध्ये 12 ते 15 दिवसांपासून पाऊस गायब. तर पावसाच्या मोठ्या विश्रांतीमुळे कापूस, सोयाबीन, धान, तुरीसह खरीप पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता. उत्पादनातही 30 ते 40% घट होण्याचा अंदाज. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7.5 लाख हेक्टरवर खरीपाची दुबार आणि तिबार पेरणी. तर गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे पिकं करपू लागली आहेत. त्यामुळे सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी. मुंबईमध्ये पाऊस थांबला तरी झाडं पडण्याच्या घटना सुरूच. मुंबईमध्ये 7 दिवसात 200हून अधिक झाडं पडल्याची माहिती. 9 जुलैला सर्वाधिक 126 झाडं पडण्याच्या दुर्घटना. यंदा आठवड्याभरामध्ये 2 ते 2.5 हजार झाडं पडून 3घांचा मृत्यू. सुमारे 20 पेक्षा जास्त जण जखमी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिकं धोक्यात. पेरणी झाल्यानंतर पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत असून दुबार पेरणीचं हे संकट निर्माण. गडकिल्ल्यांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरीमध्ये अनोखा उपक्रम. तर संगम रत्न प्रतिष्ठानकडून वह्यांवर गडकिल्ल्यांची माहिती आणि चित्र छापून मोफत वाटप. संगमेश्वर तालुक्यातील 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये पानशेत घोल मार्गावर हटवलेला दरडीचा राडा पुन्हा रस्त्यावर. चिखलामुळे वाहतुकीला अडथळा असून 15 गावांचा संपर्क तुटण्याचा सुद्धा धोका निर्माण. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या 2ऱ्या नंबरच्या बुरुजाला या ठिकाणी भगदाड. तर हे भगदाड 3 मीटर रुंदीचं असल्यामुळे समुद्राचं पाणी किल्ल्यात शिरण्याची शक्यता. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये असलेल्या किल्ले सिंधुदुर्गची अवस्था बिकट. धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 8 ते 9 दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यामुळे सोयाबीन पिकावर संकट. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची स्प्रिंकलर्सच्या साह्यानं धडपड. तर जिल्ह्यामध्ये अद्याप 50%च पेरण्या पूर्ण. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे जुने कृषी वीज बिल माफ करण्याचा निर्णय. वाशिम जिल्ह्यातील 66,000हून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. सुमारे 1,000 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार. रायगडच्या रोहा तालुक्यातील देवकान्हे या गावामध्ये ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ पोहोचलेत, मात्र या नळांना पाणी नसल्यानं ग्रामस्थांची तहान कायम. गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण. सिंधुदुर्गच्या कासारडे परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडला भगदाड. सर्व्हिस रोडला 4 ते 5 फूट खोल भगदाड पडलाय. खड्ड्यांभोवती पिशव्यांमधनं माती भरून ठेवल्याचाही प्रकार समोर.
रत्नागिरीच्या दापोलीमधील हरणे या ठिकाणी राजवाडीवर पुन्हा दरडीचं संकट। डोंगर माथ्यावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबियांच्या जीविताला धोका। 2010 मध्ये याच परिसरामध्ये झालेल्या भूस्खलनात 2 घरं गाडली गेली होती। 8 जणांचा मृत्यू झाला होता। कल्याणच्या आडीवाडीमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार। जुन्या वादातल्या तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या। अर्जुन काळपांडेंची धारदार शस्त्रानं वार करून हत्या। कल्याणच्या आडीवाडीमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार। जुन्या वादातल्या तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या। अर्जुन काळपांडेंची धारदार शस्त्रानं वार करून हत्या। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये भेसळखोरांचे धाबे दणाणले, तर कारवाईच्या भीतीनं दुधना नदीच्या पात्रामध्ये पावडर फेकली आहे। पावडरमध्ये जनावरांच्या चरबीचा समावेश असल्यामुळे परिसरात दुर्गंधी। ग्रामस्थांकडून तातडीच्या चौकशीचीही मागणी। धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणात आता नवा खुलासा। भेसळयुक्त दुधावर आरोपींनी 34 लाखांचं शासकीय अनुदान लाटल्याचं उघड। आरोपींनी दूध पावडरपासून तयार केलेल्या दुधावर शासनाकडून अनुदान घेतलंय। अंधेरी ते विरार लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी। लोकलमध्ये एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तर लोकलमधील मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ। नागपूरच्या पाचपावलीमधील कमाल चौकात गोळीबाराची घटना। अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला। गोळी चुकल्यामुळे अजय थोडक्यात बचावला। जुन्या वादातनं हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज। फरार आरोपींचा सध्या शोध सुरू। केईएम रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहातील कॅन्टीनला एफडीएची आता कामकाज बंद करण्याची नोटीस। परिचारिका प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीच्या अन्नात अळी आढळल्यानंतर ही कारवाई। बुधवारी रात्री एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून कॅन्टीनची तपासणी। बीडच्या गेवराईमध्ये घरातनं रोख रक्कम, सोनं आणि बाईक लंपास। तर वालाल नगर या ठिकाणी सुनील राठोड यांच्या घरात ही चोरी। घटना सीसीटीव्हीत कैद। या प्रकरणी 3 अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल। पुण्यातील कंत्राटदारानं जीवन संपवल्याप्रकरणी रवींद्र धंगेकरांसह 14 जणांवर गुन्हा दाखल, तर रवींद्र धंगेकरांच्या पत्नीच्या विरोधात देखील गुन्हा। गुलटेकडीमधील खलील शेख नावाच्या बिल्डरनं जीवन संपवलंय। जीवन संपवण्याआधी बनवलेल्या व्हिडिओ पोलिसांच्या हाती। छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमधील स्वामी समर्थ मंदिरामध्ये चोरी। 8 लाखांचा मुद्देमाल लंपास करत चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर सुद्धा पळवला। 1.5 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, 1 तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि 2 लाख रुपयांची रोख रक्कमही चोरीला। विरारच्या अर्नाळा समुद्रामुळे बुडालेल्या एका मुलाचा मृतदेह 24 तासांनंतर सापडलाय। बंदरपाडा जेट्टीजवळ मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्यामुळे मृतदेहाचा शोध। आयान मंडल असं या मुलाचं नाव। दरम्यान शोएब खान या मुलाचा अद्याप शोध सुरू। मुंबईतील शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजलेली संस्था महेश ट्युटोरियल्सच्या मुंबईतील सर्व शाखा अचानक बंद। संस्था दिवाळखोरीत निघाल्यामुळे सर्व शाखा 10 जुलैपासून कायमस्वरूपी बंद असणार। त्यामुळे संस्थेवर 32 कोटी 33 लाखांचं थकीत कर्ज असल्याची माहिती। वर्धा जिल्ह्यातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक, तर विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करतंय। वैद्यकीय अहवालानंतर आता पुढील बाबी स्पष्ट होतील। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची ही माहिती। मीरा भाईंदरमध्ये दुचाकीवर तरुणांची हुल्लडबाजी। एकाच दुचाकीवर 5 तरुणांचा जीवघेणा प्रवास। तरुणांच्या हुल्लडबाजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तर मीरा भाईंदर पूर्वेकडील दीपक हॉस्पिटल परिसरातला हा प्रकार। नागपूर पोलिसांना आव्हान देणारी आक्षेपार्ह रील सोशल मीडियावर व्हायरल, तर रील व्हायरल केल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी 3घांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। रील बनवणाऱ्या मुख्य आरोपीनं व्हिडिओद्वारे पोलीस विभागाची जाहीर माफी मागितली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएसआय हरीश खटावकरांवर विवाहित शिक्षिकेच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप, तर कारमध्ये मारहाण करून रस्त्यावर सोडल्याचाही आरोप। जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशांच्या वादातनं विवाहितेसह चिमुकल्याची हत्या। 14 महिन्यांच्या चिमुकल्याला सुद्धा पाण्यात फेकल्याचा प्रकार। नाशिकमधील विहिरीमध्ये सायमाचा मृतदेह आढळला। नूरजमा चौधरी आणि आमिर चौधरीवर गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या जळगाव जामोद शहरामध्ये एका रात्रीत 2 घरफोड्या। चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने आणि गॅस सिलेंडरसह लाखोंचा ऐवज लंपास केलाय। पोलिसांकडून याचा अधिकचा तपास सुरू। परभणीच्या मानवतमध्ये घराजवळ बॉम्ब असल्याची खोटी माहिती। 112 हेल्पलाईन या नंबरवर माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून अटक। बॉम्ब स्क्वॉडच्या तपासात माहिती खोटी असल्याचं उघड। चंद्रपुरात एमडी ड्रग्ज प्रकरणातील इटनकर पान शॉपवर पोलिसांकडून कारवाई करत मालमत्ता सील। ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलणार असल्याचाही पोलिसांचा इशारा। अकोल्यामधील रामनगर परिसरात पोलिसांकडून धाड टाकत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश।
भाड्याच्या फ्लॅटमधून 2 तरुणींसह 3 जणांना ताब्यात घेतलं. बनावट ग्राहकाच्या मदतीने ही कारवाई. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून 6 महिन्यांच्या बाळाचं अपहरण तर आईच्या कुशीतनं 6 महिन्यांच्या बाळाचं अपहरण. फोनही चोरला. बाळ बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर आईचा आक्रोश. महात्मा फुले चौक परिसरात गुन्हा दाखल. चिमुकल्याला शोधण्यासाठी पोलिसांची 4 विशेष पथकं. पुण्याच्या भोरमधील विद्या प्रतिष्ठान शाळेमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम. पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्याकडून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, हेल्मेट, सीट बेल्टचा वापर यासंदर्भात मार्गदर्शन. पुण्यातील घायवळ टोळीचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 3 दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये घायवळ टोळीनं एकावर हल्ला केला होता. मुख्य आरोपी प्रशांत धुमाळला पोलिसांकडून मुंबईतनं ताब्यात घेतलंय. तक्रार दिल्याच्या रागातनं मोबाईल शॉप चालकावर हल्ला केला होता. पालघरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि तलासरी पोलिसांची संयुक्त कारवाई. गुजरातहून येणारा लाखोंचा गुटखा जप्त. इनोवा आणि वॅगनार मधून 20,60,000चा मुद्देमाल जप्त. पुण्यातील केशवनगर परिसरात पुन्हा कोयता गँगचा गोंधळ. कोयता गँगकडून गोंधळ घालत वाहनांची तोडफोड. एका 4चाकी वाहनाचे यामध्ये मोठं नुकसान. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर उड्डाणपुलाची झोपलेल्या महिलेच्या कुशीतनं 6 महिन्यांच्या बाळाचं अपहरण तर पोलिसांकडून गुन्हा दाखल करत आर्यनच्या शोधासाठी 4 पथकं तैनात. विरा रोडच्या जेपी नॉर्थ या परिसरामध्ये टॉवरवरील क्रेन कोसळून एकाचा मृत्यू तर बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा नकार. कुटुंबियांचा आरोप. संतप्त कुटुंबियांचा काशीगाव पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये मोठा अपघात. रेल्वेच्या फाटकावर स्कूल व्हॅनची रेल्वेला धडक. दरम्यान स्कूल व्हॅनमधील 3घांचा मृत्यू. 2 विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश. अपघाताची उच्चस्तरीय चौकशी. बुलढाणा नगरपालिकेकडून जयस्तंभ चौक ते जांभरुण मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम. फळ विक्रेते, चहाच्या टपऱ्यांसह 100 ते 150 अतिक्रमण हटवली. कारवाईला काही व्यावसायिकांकडून विरोध करत पर्यायाची मागणी. नागपुरात वाहतूक पोलिसांना कर्तव्यावर पिस्तूल बाळगणं बंधनकारक. नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा हा महत्त्वाचा निर्णय. पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आत्मसंरक्षणासाठी हा निर्णय. यवतमाळ ते पंढरपूर संत सूरदास महाराज दिव्यांग अंधवारी पंढरपूरकडे मार्गस्थ. परळी मुक्कामानंतर वैजनाथ दर्शन घेऊन अंबाजोगाईकडे ही वारी मार्गस्थ. पर्यावरण रक्षण आणि आरोग्याचा संदेश देत सिन्नर सायकलिस्टची या ठिकाणी 5वी सिन्नर ते पंढरपूर सायकल वारी सुरू. 170 सायकल वारकरी 345 किलोमीटरचा हा प्रवास करतायत. सुरक्षेसाठी हायड्रेशन पॉइंट्स आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्ध. सोलापूरच्या करमाळ्यामधील पाथर्डी या ठिकाणी चांदखण बाबा महाराजांच्या यात्रेनिमित्त पालखीची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक. वार्षिक यात्रोत्सवाचं आयोजन नुकतंच मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात करण्यात आलं.